गडचिरोली लोकसभेसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि नामदेव किरसान यांना ही उमेदवारी जाहीर झालेली आहे। नामदेव किरसान आपल्या सोबत आहे। सर, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया तुमची काय, तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली? पहिली प्रतिक्रिया, मला पहिल्यांदा पक्षाने उमेदवारी दिली त्याबद्दल मी आमचे काँग्रेसचे नेते, आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे, राहुल गांधीजी, सोनिया गांधी, तसेच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि विरोधी पक्षनेते विजयभाऊ वड्डेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात आणि सर्व वरिष्ठ नेते यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला आणि या विश्वासाला कुठल्याही प्रकारचे तडा जाणार नाही याचं मी भान ठेवणार आहे। आणि ही निवडणूक आपण निश्चित रूपाने, जे आमचे प्रभारी चेनी थल्लाजी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की ही तुम्हाला जिंकावी लागेल, त्या पद्धतीनं ही निवडणूक आम्ही जिंकून दाखवू। सर, गडचिरोली जिल्ह्याचा विचार जर केला तर गडचिरोली जिल्हा फार मोठा आहे, दुसरीकडे नक्षल प्रभावित जिल्हा आहे। अशामध्ये तुमच्यासमोर नेमकं काय आव्हान असणार आहे? आव्हानं भरपूर आहेत आणि गडचिरोली जिल्हा काय बाय चान्स मला हे मिळालं नाही किंवा बाय चान्स मी त्या ठिकाणी आलेलो नाही, मी बाय चॉईस आलेलो आहे। त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळावी याच्यासाठी मी आधीपासून धडपडत आहे, मी जेव्हा नोकरीमध्ये होतो तेव्हापासून। आणि मी स्वेच्छेने गडचिरोली जिल्ह्याचा परिसर आणि त्याला लागून असलेला सगळं भाग याच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळावी याच्यासाठी मी नेहमी धडपडत होतो, त्या ठिकाणी काम करत होतो। माझं काम मी सतत मागच्या 10-12 वर्षापासून सुरू ठेवलेलं होतं आणि लोकांच्या संपर्कात राहून, लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्यांना मदत करून, त्यांनी जिथं कुठं आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी जाऊन त्यांचा जनसंपर्क मी वाढवण्याचं काम केलं। आणि कशी परिस्थिती जर येईल तर त्याला न जुमानता ह्या पक्षाशी एक बांधिलकी ठेवून एकनिष्ठ राहून हे मी आतापर्यंत काम करत आलेलो आहे। गडचिरोलीमध्ये सिटिंग आमदार जर बघितला, सिटिंग खासदार जर बघितलं तर ते भाजपचे आहे, त्यांना हरविणे किंवा अजून भाजपने तिथला उमेदवार जाहीर केलेला नाही, तर या संदर्भात काय? भारतीय जनता पार्टीने कोणताही उमेदवार जरी दिला तरी पण आम्हाला तेवढं काही फरक पडत नाही, कारण की भारतीय जनता पार्टीचे आतापर्यंतचे 2 टर्ममध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता, परंतु त्यांना कुठल्या प्रकारचं व्हिजन नाही। ह्या विकासाच्या बाबतीमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा विकास कसा व्हावा, रोजगाराच्या संधी कशा त्यातल्या युवकांना मिळाव्यात किंवा इतर विकास कसा व्हावा याच्याबद्दल त्यांच्यामध्ये व्हिजन नाही। आजही मागच्या 2-2.5 वर्षापासून सिरोंचाला जाण्याचा रस्ता अत्यंत खराब आहे, 4 ते 5 तास लागतात आम्हाला, तेलंगणावरून जावं लागतं। एवढंच नव्हे तर आष्टी ते आलापल्ली हा रोडसुद्धा एवढा खराब झालेला आहे, कारण की त्या ठिकाणी सुरजागडला उत्खनन सुरू आहे आणि त्या ठिकाणची वाहतूक त्या ठिकाणी होत आहे। अनेक रोड रस्ते जे आहेत त्या ठिकाणी हे स्थानिक असतानासुद्धा त्याचा कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही, कुठल्याही प्रकारची दुरुस्ती होत नाही। आणि अशा पद्धतीनं असे अनेक प्रकारचे असे आहेत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न असेल, शेतकऱ्यांच्या मालाला भाव असेल किंवा इतर काय असेल याच्याबद्दल संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणारा प्रतिनिधी असायला पाहिजे। परंतु महागाई असो, बेरोजगारी असो किंवा शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत किंवा शेतकऱ्याच्या मालाला जो हमीभाव मिळत नाही, योग्य हमीभाव, याच्याबद्दल आवाज उठवणारा संसदेमध्ये प्रतिनिधी असायला पाहिजे। परंतु हे जनप्रतिनिधी कुठल्या प्रकारचा आवाज? तुमची तयारी कितपत झाली? विजयाची तयारी आहे? विजयाची संपूर्ण तयारी आहे। आम्ही लोकांच्या संपर्कात आहोत। पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला तर फक्त असंच नाही तर त्या क्षेत्रामध्ये माझं काम आहे, लोकांचे जनसंपर्क आहे, लोकांच्या इच्छेखातर मला उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि लोक स्वतः तयार आहेत। त्याच्यामुळे मला जास्त काही त्रास होणार नाही आणि स्वेच्छेने लोक मला निवडून देणार आहेत। फक्त काँग्रेस पक्षाचेच नाही तर कुठल्याही प्रकारचा पक्षभेद न करता मी सगळ्यांच्या संपर्कात राहतो, सगळे जे कोणी बोलवलं त्या ठिकाणी जातो, त्यांना मदत करण्याचं काम करतो। त्याच्यामुळे मला सगळं जनसामान्य जे लोक आहेत, जनसामान्य लोकांची साथ असल्यामुळे विजय आमची निश्चित आहे। नक्कीच विजय आमची निश्चित आहे आणि गडचिरोलीसारखा मागास नक्षल प्रभावित जिल्हा आहे त्या ठिकाणी काम करण्याची संधी पक्षाने दिली, ते संधी आपण खरी ठरवू असं सांगतात। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।